सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 10 जून आणि 2 दिवस वातावरण हे कमी असणार आहे। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाला आता ब्रेक लागणार आहे आणि मान्सूनच्या वातावरणासाठी वातावरण हे अनुकूल झालेले आहे। त्यामुळे राज्यामध्ये पुढील 4 दिवस वारे हे जोराने वाहतील। वातावरण 2 दिवस म्हणजे आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवसापर्यंत वातावरण भकास वाटू लागेल। पण याला न घाबरता पुढील वातावरणासाठी हे वातावरण अशाच प्रकारचे वारे जोराने वाहत असतात आणि हेच वारे अवघ्या 3 दिवसात पुन्हा आभाळ काढणार आहे। मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि तुरळक ठिकाणी विदर्भामध्ये 13 तारखेपासून पुन्हा ढगाळ वातावरण आणि शितुडे सातुडे जे काही ज्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या भरोश्यावरती पेरण्या केल्यात म्हणजे स्वतः पाण्याच्या जिम्मेदारीने अशा शेतकऱ्यांना थोडा याच्यामध्ये दिलासा मिळेल। पण ऍक्च्युअल मान्सून हा 15 आणि 16 ला जे तुम्हाला जवळपास 13 मे पासून सांगितलेली जी काही तारीख आहे या तारखेच्या आत पेरण्या करू नका हा जो सल्ला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेला आहे। त्याचप्रमाणे हा मान्सून पोषक परिस्थिती निर्माण करतोय। ऍक्च्युअल सगळ्यांना पडलेला जो काही प्रश्न आहे नेमक्या पेरण्या कोणत्या तारखेला होईल, 15-16 पासून स्टार्टअप होतील आणि 22 पर्यंत ह्या पेरण्या आवरतील म्हणजे 20 पर्यंत पेरण्या महाराष्ट्राच्या 40 ते 50% आवरत्या होतील अशी अनुकूल परिस्थिती आहे। त्याचबरोबर मग आज 10 तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस असेल तर लक्षात ठेवा, हिंगणघाट परिसर, नागपूर परिसर, चंद्रपूर परिसर ह्या कोपऱ्यामधल्या भागांना ह्या 3 जिल्ह्याला वळिवासारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे। कारण की अवकाळी आता उत्तर महाराष्ट्राबरोबरच एमपी मध्ये सरकणार आहे। त्यामुळे पूर्व विदर्भातल्या ह्या 3 जिल्ह्यांना थोडी पोषक परिस्थिती आहे। नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर वगैरे भागांना तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण होऊन दिवस मावळता किंवा संध्याकाळच्या वेळेला हलका पाऊस पडेल, त्यामध्ये व्याप्ती मोठी नाहीये। मात्र शनिवारी जवळपास 13 तारखेला पुन्हा मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये ढगाळ वातावरण होणार आहे आणि मराठवाड्यामध्ये काही हिंगोली परिसरात, नांदेड परिसरात, लातूर परिसरात मागच्या पावसासारखा 10-15% एवढी व्याप्ती असणारा मान्सून पूर्व पाऊस होणार आहे। त्याचबरोबर परिस्थिती किचकट नाहीये, पण परिस्थिती पुढे देखील सुधारणार आहे। त्यामुळे 15-16 पर्यंत पेरण्या बंद असाव्यात, करूच नका हा सल्ला वारंवार दिलेला आहे। त्याचबरोबर मान्सूनवरती अनेक शंका आशंका घेतल्या जातात। दुष्काळाचं जे काही मनामध्ये भ्रम आहे तो देखील तुटणार आहे। फक्त अजून एक आठवड्याभराचा कालावधी आहे, एका आठवड्यामध्ये हे चित्र स्पष्ट होईल। आता हा जो काही आतापर्यंत पडलेला पाऊस असतो तो मान्सून पूर्व जो अवकाळी जिथे पडला तिथे खूपच आणि टक्केवारी सुद्धा कमी राहते। त्यामुळे अनेक जणांना वाटतं की यंदा असाच पाऊस आहे का, तर मान्सूनचा जो काही पाऊस राहतो त्यामध्ये वातावरण भलेही थंड असतं, पाण्याच्या थेंबाची जाडी बारीक असते, पण त्या पावसाची व्याप्ती 60 ते 70% असते। ऍक्च्युअल भाग घेण्यासाठी तालुका जर विचारात घेतला एखादा तर त्या तालुक्यानुसार ती व्याप्ती जवळपास चांगल्या पद्धतीने राहते, 70-80% राहते। त्यामुळे कमीत कमी 15-16 पासून जसा पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर वगैरे, चंद्रपूर या भागामध्ये समाविष्ट होत मान्सून महाराष्ट्र व्यापायला तिथून पुढे सुद्धा 3 दिवस घेऊ शकतो, एकंदरीत 18 तारखेपर्यंत। मग आता लक्षात घ्या कुठल्या जिल्ह्यांना किती व्याप्ती आणि कधी पेरण्या होतील हे देखील सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न करेल। ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातनं मराठवाड्यामध्ये वारे जोराने वाहतात, तिथलं ढगाळ वातावरण, तिथला ढग व्याप्तीचा पाऊस हा नागपूर, पूर्व विदर्भ, हिंगोली, वाशिम पर्यंत जास्त मजल मारतो। त्यामुळे 15-16 जी काही सुरुवात होईल त्या सुरुवातीवरती नागपूरकरांच्या पेरण्या स्टार्टअप होऊन जातील। त्यानंतर 17-18 ला मराठवाड्याचा मध्य भाग आणि विदर्भाचा पूर्व भागच इथे देखील स्टार्टअप होतील आणि 19-20 दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, खानदेश इथल्या पेरण्या स्टार्टअप होईल असा सरळ सरळ उल्लेख आहे। 2025 ला ला निना भरभक्कम मोठा पाऊस असताना सुद्धा 8-9 पासून स्टार्टअप झाल्या होत्या, तर 17-18 पर्यंत खानदेशच्या 28 जून पर्यंत पेरण्या गेल्या होत्या। बोलून चालून ह्यावेळी 10% पाऊस आहे, कमी आहे, पण यामध्ये सुद्धा 5-7 दिवसाच्या उशिरानंतर पेरण्या होतील। मोठी काही लांबणीची पेरणी नाही, सरळ सरळ एका आठवड्याच्या आतमध्ये चित्र स्पष्ट होईल। मात्र ह्या 2 दिवसानंतर, ह्या 2 दिवसाच्या भकास वातावरणानंतर पुन्हा 13-14 ला वातावरण पूर्णपणे स्थिर होऊन जाईल आणि 14 तारखेलाच पश्चिम महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करेल। मान्सून आला म्हणजे पाऊस आला असं नाहीये, तिथून वारे व्याप्ती घेतात, पूर्ण महाराष्ट्र व्यापायला 3-4 दिवस लागतात आणि त्याच पद्धतीनं मान्सूनची स्थिती ह्या 18-19 पर्यंत मान्सून सगळ्या भागांमध्ये बरसायला सुरुवात करणार आहे। एक गुड न्यूज मोठी सुद्धा अशी आहे की मान्सून आल्याच्या नंतर तो सलग 8 दिवस सारखा बरसणार आहे, म्हणजे पेरण्या केल्यापासून उगेपर्यंत त्याची साथ मिळणार आहे आणि उगल्याच्या नंतर सुद्धा 2-4 दिवस गॅप घेऊन पुन्हा तो पडणार आहे। त्यामुळे इथे दिलासा एवढा चांगला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी मान्सून 10% कमी आहे, पण दुष्काळ नाही
ही भूमिका स्पष्ट आहे आणि जवळपास खानदेशकरांनी, पश्चिम महाराष्ट्रकरांनी 19 ते 20 तारखेपर्यंत पेरण्या करू नये, मराठवाड्यांनी जवळपास 17-18 पर्यंत पेरण्या करू नये. मान्सून हा पूर्ण जिल्हे व्यापू देण्याची त्याची जी क्षमता आहे 3 दिवसाची ती पूर्ण होऊ द्यावी अशी अपेक्षा तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेकडून वारंवार दिली जाते. आणि एक महत्वाचं आणि सर्वात भारी मुद्दा जो आहे तो म्हणजे यंदा ज्या काही भागामध्ये आता मान्सूनची सुरुवात होईल त्याचा पेरणीचा निर्णय स्वतःचा असावा. 1-2.5 फूट वर जाईपर्यंत पेरणी करू नये, कारण की मान्सून सुरुवातीला पेंडवलता, नंतर चांदणभरी आणि नंतर चांगला बरसतो. अशा कालावधीसाठी 3 दिवस लागतात. त्यामुळे 17ला सुरुवात केली तर 20 पर्यंत, 15ला सुरुवात केली तर 18 पर्यंत असा 3 दिवसाचा कालावधी घ्यावा अशी एक अपेक्षा आहे. आणि आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सुचवा. ज्यांना पटत नाही त्यांनी दुर्लक्ष करा. जय शिवराय, धन्यवाद. आणि एक जाता जाता सांगेल की पेरणीची तारीख आपल्या माध्यमातून कोणत्या व्हिडिओमध्ये दिली तो व्हिडिओ मला एकदा शेअर करा, कारण की वारंवार काही जण म्हणतायत की तुम्ही पेरणी तुमच्या भरोशावर पेरणी केली, पेरणी तुम्ही तुमच्या मनावरती केली आहे, इथून कुणालाही प्रयोगशाळेअंतर्गत एकदाही तारीख दिलेली नाहीये. जय शिवराय.